नमस्कार, मी दिनार सोनी. माझं आता चॅनल नवीन नाव दिनार फाईल सुरू. आत्ता ते निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोडंसं बोलतो. मुंबईमध्ये आणि इतरत्रही महायुतीतली धुसफूस आता चव्हाट्यावर आलेली आहे. अनेक ठिकाणी तर महायुतीतले पक्ष वेगवेगळे लढत आहेत. कोकणात तर आणखीन मोठा तमाशा आहे. म्हणजे नितेश राणे आणि निलेश राणे शिवसेनेमध्ये, एकनाथ शिंदेच्या आणि नितेश राणे बीजेपीमध्ये असे लढत आहेत. मुंबईमध्ये पण त्यांची धुसफूस चव्हाट्यावर आलेली आहे. ही सुंदोपसुंदी महायुतीमध्ये आणि एकमेकांचे पक्ष फोडणे आणि त्यांचे आमदार आणि त्यांचे नगरसेवक आपल्याकडे वळवणे हा कहर झाला. त्यांच्या हे लक्षात येत नाही की अशी आपण सुंदोपसुंदी केली, भाऊबंदी केली, एकमेकांचे पक्ष फोडले, एकमेकांचे नगरसेवक घेतले तर ठाकरे बंधूंचं भाव येईल. एक लक्षात त्यांच्या येत नाहीये की ठाकरे बंधू आता एकत्र झालेले आहेत. म्हणजे उभाठा आणि मनसे आता एकत्र आहे. मला भीती या गोष्टीची वाटते की हे एकमेकांचे नगरसेवक चोरतात. विशेष करून बीजेपी एकनाथ शिंदेचे नगरसेवक घेतले, याला काय अर्थ आहे का? हे चाणक्य समजतात स्वतःला. आणि महायुतीच्या म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने असं करणं, एकमेकांच्या पक्षाला शिव्या देणं, टीका करणं. अजित पवार म्हणतात की मला मतं दिली तरच फंड सँक्शन करेन. हे महायुतीतले एक पार्टनर. मग एकनाथ शिंदे त्यांना उत्तर म्हणून स्टेजवरून इतर काही मंत्र्यांना फोन लावतात आणि तो प्रेक्षकांना ऐकवतात. काय होपलेसगिरी आहे. त्यांना काय लक्षात नाही का? इंदिरा गांधींचं गव्हर्नमेंट पडल्यावर आणीबाणीच्या नंतर जनता गव्हर्नमेंट आलं होतं. मोरारजी देसाई पंतप्रधान होते. किती वर्ष टिकले? अंतर्गत लाथाड्यामुळे 2 वर्षात पडलं जनता गव्हर्नमेंट. आणि मग परत इंदिरा गांधी थम्पिंग मेजॉरिटीने निवडून आली. यांच्या लक्षात नाही का? एस्पेशली बीजेपी वाल्यांच्यात. हे बीजेपी वाल्यांच्यात सॉलिड किडे आहेत. मी तुम्हाला सांगतो. तर कुठे किडे आहेत ते तुम्ही बघा, पण त्यांच्यात किडे सॉलिड आहेत. 100% बीजेपी हे कोणाला यावं असतं? आपला पक्ष वाढण्यासाठी, आपल्या लोकांना सीट देणे कोणाला यावं असतं. पण तो पक्ष वाढवायची हीच वेळ आहे का आता? 100% बीजेपी नंतर पण करता आलं असतं. आता क्रिटिकल इलेक्शन आहे. ठाकरे बंधू जर का जिंकले ना म्युन्सिपाल्टीज, तर त्यांचं मोरल जबरदस्त वाढेल. आणि मोरल नुसतं जबरदस्त वाढणार नाही, नीतिमत्ता उंचावणार नाही, तर तुफान करप्शन करत सुटतील. आता आपल्याला कोणी विचारणार नाही म्हणून. म्हणजे आधी करतच होते, आता बघायलाच नको. तर हे महायुतीत जे चाललेले आहे ना, एकमेकांचे पक्ष फोडणं, विशेषतः बीजेपीवर माझं बोट आहे. एकनाथ शिंदेचे त्या रवींद्र चव्हाणांनी बरेच नगरसेवक आपल्याकडे आणले. अरे काय अर्थ आहे गेला? तुम्ही महायुती म्हणता आणि एकमेकांच्यात भांडता. एका ठिकाणी महायुती एकत्र, त्याच्या शेजारच्या मतदारसंघात महायुती एकमेकांच्या विरोधात. एका ठिकाणी शिवसेना, एकनाथ शिंदे आणि बीजेपी आणि राष्ट्रवादी एकत्र, शेजारच्या मतदारसंघात तिघं वेगवेगळे. ह्याला काय लॉजिक आहे का? काही विचारधाराच नाही आहे ही. आता विचारधारेपासून पक्ष खूप लांब जायला लागले. आता असंच होत राहणार, युत्याच होत राहणार. हे जरी खरं मानलं तरी एक विचारधारेला संपूर्ण तिलांजली देण्यासारखं आहे. हा प्रिन्सिपली बीजेपीचा मूर्खपणा आहे. एकनाथ शिंदेचे नगरसेवक आपल्याकडे ओढून घेणं महामूर्खपणा आहे. यांनी ते झोपतील. इलेक्शनमध्ये ठाकरे बंधू निवडून येतील. आणि ठाकरे बंधू जर का निवडून आले तर केव्हा बघायला नको. आधीच ते उन्मत्त आहेत. म्हणजे उभाठा आणि राज ठाकरे शिवसेनेच्या मनसेचे आधीच उन्मत्त आहेत. आता निवडून आले तर बघायलाच नको. त्यांना साफ करायची, त्यांचं नाक कापायची बीजेपीला चांगली संधी होती. त्यांनी एकनाथ शिंदेच्या पक्षातले नगरसेवक फोडून आणायला नको होते. राष्ट्रवादीचे पण नको होते. अजित पवारांनी असं भाष्य करायला नको होतं की मी फंड देईन जर का मला निवडून दिलं तर. याचा सरळ अर्थ निवडून नाही आलं तर उरलेल्या लोकांना फंड देणार नाही असा याचा अर्थ आहे. ही काय धमकी आहे का? अर्थमंत्री मी आहे, खजिन्याची चावी माझ्या हातात आहे. तुम्ही थ्रेटन करता लोकांना भाषणात. महायुतीचा पराकोटीचा मूर्खपणा त्यांना नाडणार आहे आता असं मला वाटतंय. बीजेपीचा, राष्ट्रवादी, अजित पवार गटाचा आणि एकनाथ शिंदे गटाचा हा मूर्खपणा आणि त्यांनी दुगाण्या ह्याची सुरुवात बीजेपीने केली असा माझा आरोप आहे बीजेपीवर. विधानसभेत प्रचंड मताधिक्य मिळाल्यामुळे आपापसातल्याच मित्र पक्षांच्या पार्ट्या फोडणं, यालाच पाठीत खंजीर खुपसणं म्हणतात. अजून वेगळं काय असतं? एकनाथ शिंदेना मित्र म्हणायचं आणि नंतर त्यांच्याच पार्टीतले नगरसेवक आपल्याकडे आणायचे. याला काय अर्थ आहे का? म्हणजे हे बॅकस्टॅबिंगच आहे एक प्रकारे. त्यांनी बीजेपी तर खड्ड्यात जाणार आहे आणि महाराष्ट्राला खड्ड्यात नेईल.
नशीब विधानसभेत काही केलं नाही. तर BJPनी विशेषतः लक्षात घ्यावं, विधानसभेतल्या यशामुळे उन्मत्त होऊ नये. हे यश जर का कायम टिकवायचं असेल तर मित्र पक्षातले नगरसेवक आणि आमदार फोडणं पहिलं थांबवलं पाहिजे. दुसरीकडे तुम्हाला सांगतो, हे ठाकरे बंधू म्हणतात ना, राज ठाकरे म्हणाले हे तुमच्यासाठी शेवटची इलेक्शन आहे मराठी माणसांसाठी. याच्यासारखा मूर्खपणा नाही दुसरा. 2014 साली मोदी निवडून आल्यावर 2019 साली मी हे स्लोगन ऐकली आहे की आता शेवटची इलेक्शन आहे राहुल गांधींकडून, कम्युनिस्टांकडून. 2019 झाल्यानंतर 2024च्या आधी पण मी ही शेवटची इलेक्शन ही स्लोगन मी ऐकली आहे कम्युनिस्टांकडून आणि काँग्रेस पक्षाकडून. आता परत ती स्लोगन. कुठलीही शेवटची इलेक्शन असणार नाही. या देशातल्या लोकशाहीला काहीही होणार नाही. लोकशाही अतिशय खंबीर आहे. अहो, दिवस रात्र त्या मोदीची आई बहीण काढत असतात, शिव्या देत असतात, तरी यांना अटक सुद्धा होत नाही. हा कसला पुरावा आहे? भयंकर स्ट्रॉंग आहे लोकशाही. त्या केतकी चितळेला न विचारता कुठलाही सेक्शन कायद्याचं नसताना तुरुंगात टाकलं. कंगना रनौतचं घर मोडलं, ऑफिस तोडलं. त्या अर्णव गोस्वामीला कमांडोनी फरफटत नेलं दहशतवादी असल्यासमोर. तेव्हा लोकशाही धोक्यात होती. त्याला लोकशाही धोक्यात आहे म्हणतात. कायद्याची कुठलीही प्रोव्हिजन नसताना हम करे सो कायदा बेबंदशाही होती उद्धव ठाकरे असताना. आता लोकशाही अक्षरशः धोक्यातून बाहेर आलेली आहे असं माझं म्हणणं आहे. लोकशाही वगैरे काही धोक्यात नाही. शेवटची इलेक्शन वगैरे मुळीच नाही आणि मराठी माणसासाठी तर नाहीच नाही. मुंबईतला आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस इतका मूर्ख आहे आणि त्याला पराकोटीचा मूर्ख बनवण्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कमालीचे कामयाब झालेले आहेत. मुंबई म्युन्सिपाल्टीचं ॲन्युअल बजेट आहे 50,000 कोटी रुपये. त्याच्यावर 30% घेतले जातात जनरली कट. 50,000वर 30%, 30 कोटी नाही 30% म्हणजे किती झाले? 30% म्हणजे 15 कोटी झाले. 15 कोटी यांचं नुसतं इन्कम एका वर्षाचं थ्रू म्युन्सिपाल्टी. म्हणजे 5 वर्षाचं किती झालं? म्युन्सिपाल्टी हातातून गेली तर दरवर्षी 15 कोटी नाही, सॉरी 15,000 कोटी दरवर्षी बुडणार. लक्षात घ्या. म्हणजे 5 वर्षात 75,000 कोटी बुडतील यांचे, जर का शिवसेना नाही आली तर. हे मराठी माणसाबद्दल प्रेम मुळीच नाहीये. लोकशाहीबद्दल तर नाहीच नाहीये. शिवसेना ही लोकशाहीवादी पार्टी होती कधी? मला सांगा, कधी लोकशाहीवादी होती शिवसेना? तर हे सगळं स्वतःचं घर भरण्यासाठी चाललेलं आहे. तर हे लक्षात घ्या. हे मराठी माणसाबद्दल प्रेम नाही, मराठी विषयी प्रेम नाही. आणि मुंबई हे बोंबलतात ना, मुंबई गुजरातला जाईल, मुळीच गुजरातला जाणार नाही. मुंबई गुजरातला जाऊ देणार नाही स्लोगन मी गेली 25 वर्ष ऐकतोय. 25 काय, त्याच्याहूनही जास्त वर्ष मी ऐकतोय. हा निवडणुकीचा त्यांचा हातखंडा खेळ आहे. मुंबई गुजरातला जाणार, मुंबई गुजरातला जाणार, बोंबाबोंब करतात ते. या समजा मी म्हणतो गुजरातला गेली तर भारताबाहेर तर जाणार नाही ना, पाकिस्तानात तर जाणार नाही ना, अमेरिकेत तर जाणार नाही, रशियात जाणार नाही. जाऊन गुजरातमध्ये म्हणजे भारतातच राहणार ना. पण ते ना चालणार नाही. मराठी माणसाच्या प्रेमासाठी नाही. मी 10 वेळा तेच सांगतोय. आहे का मुंबईचं जर का गुजरातला गेली तर मुंबईची म्युन्सिपाल्टी गुजरातमध्ये जाईल ऑब्व्हियसली. आणि मग त्या 50,000 कोटीवर जे 15,000 कोटी मिळतात ना दरवर्षी 30% ते मिळणार नाही. ते प्रेम 15,000 कोटीचं आहे, मराठी माणसाचं नाही आहे. मराठी भाषेचा मुळीच नाही आहे. मराठी भाषेची अस्मिता बोलायला किती सोपं आहे. अस्मिता म्हणजे काय? दिसत नाही. अस्मिता मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान, जाज्वल्यही दिसत नाही, अस्मिताही दिसत नाही. बोला काही इंटेंजिबल टर्म्स आहेत. तर हे सगळ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. BJPनी लक्षात घेतलं पाहिजे. ह्याच्या पुढे आपल्या मित्रपक्षातल्या इतर पक्षांचे आमदार खासदार फोडू नका. पक्ष सावकाश दुसऱ्या पद्धतीने पण वाढवता येतो. माणसं फोडणं हा काही एकच त्याच्यावर मार्ग नाही आहे. आणि ह्या इलेक्शनमध्ये तर त्यांनी ती चूक केलेलीच आहे. एकनाथ शिंदे विरोधी BJP, शेजारच्या मतदारसंघात एकत्र, पलीकडच्या मतदारसंघात विरोधी. कुठे मतदारसंघ? राष्ट्रवादी अजित पवार, एकनाथ शिंदे BJP विरोधी. या पोरखेळामुळे या ठाकरे बंधूंचा जबरदस्त फायदा होणार आहे असं मला संशय येतोय. अर्थात हे असे व्हिडिओ करणे मूर्खपणाचे आहे, मला माहिती आहे. हे केव्हा गळ्यात गळे घालतील याला काय अर्थ नाही. राजकारण काही तत्वाचं राहिलेलं नाही. आणि यांनी एक चांगली स्लोगन करून ठेवले, ती मला खूप आवडते. यांचा धूर्तपणा बघा.
राजकारणात कोणी कुणाचं कायमचं मित्र नसतं आणि कायमचं शत्रू नसतं. हे का म्हणायचं, म्हणजे ह्यानं लाज वाटायला नको गळ्यात गळे घालताना परत, म्हणून त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण केलेलं आहे. राजकारणात कधी कोणी कोणाचे कायमचे शत्रू नसतात, कायमचे मित्र नसतात. हे सारखं बोंबलत राहायचं दर 2 दिवसांनी. म्हणजे कुणाही बरोबर युती केली की कार्यकर्त्यांनी विचारायला नको का केली युती. तर हा सगळा खेळखंडोबा आहे खरं म्हणजे. याच्यावर व्हिडिओ करायचा सुद्धा मला कंटाळा आलाय, कारण हे लोक तर काही सुधारणार नाहीत आणि काय अर्थच नाही म्हणजे या सगळ्याला. म्हणून मी थांबवले ते, पण आता ठरवलं परत तरी करतो अधूनमधून, कारण मला चेन पडत नाही ना. जसे त्यांच्यात किडे खूप आहेत तसं माझ्यात पण किडा खूप आहे. त्यामुळे मी माझं समाधान तरी करून घेतो बोलून तोडसूक घेऊन. होणार काही नाही हे मला माहिती आहे, हे कधीही सुधारणार नाही. धन्यवाद.